नमस्कार, मी दिलीप मुसळे. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत आहे. आपण आजच्या या विशेष लेक्चरमध्ये संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2019मध्ये जी काही आयोगाने जो क्वेश्चन पेपर घेतला होता, तर त्या क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस आपण आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. पर्टिक्युलरली जो भाषेचा पेपर आहे त्याच्यामध्ये जे काही प्रश्न विचारले होते इंग्रजी विषयाचे, या इंग्रजी विषयाच्या ज्या प्रश्नांचं विश्लेषण आजच्या लेक्चरमध्ये मी पाहणार आहे. याचा तत्पूर्वी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की जे काही प्रश्न आले होते ते प्रश्न संख्या ही 30 होती आणि प्रत्येक प्रश्नासाठी 1 मार्क होता. म्हणजे आता 30 मार्क्ससाठी इंग्रजी विषय आपल्याला आपल्या कंबाईन गट ब या परीक्षेसाठी होता. पैकी 5 प्रश्न हे पॅराग्राफसाठी आलेले होते आणि 25 क्वेश्चन म्हणजे 25 प्रश्न हे जे होते हे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे होते. आता जो काही लेटेस्ट पॅटर्न तुम्हाला इंट्रोड्यूस झालेला आहे 2021च्या एंडला, म्हणजे जे काय 2022मध्ये जी काही आता कंबाईन गट बची जी मुख्य परीक्षा नंतर होईल त्यामध्ये थोडासा बदल असा केलेला आहे की या ठिकाणी एक प्रश्न 2 मार्क्ससाठी दिलेला आहे. म्हणजे निश्चितच डिफिकल्टी पण वाढवली जाईल असा एक अंदाज आहे प्राथमिक. कारण एक प्रश्न ज्या अर्थी 2 मार्क्ससाठी दिला जातो म्हणजे 30 ऐवजी आता 60 मार्क्ससाठी इंग्रजी या विषयाचं वेटेज या ठिकाणी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टडी करत असताना एक छोटासा बदल तुम्ही नोटीस करा. जर आयोग जर या ठिकाणी मार्क्समध्ये जर वाढ करत असेल तर निश्चितच थोडीफार प्रश्नांची लेवल देखील वाढू शकते. आलं लक्षात? त्यामुळे 2019मधला जो पेपर आहे तो कसा होता, त्यांची एक्झॅक्ट आयोगाच्या आन्सरकीप्रमाणे उत्तरं काय होती हे मी विश्लेषणाच्या स्वरूपामध्ये पुढील पाऊण तासामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वांनी हा जो लेक्चर आहे शेवटपर्यंत समजून घ्या. या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की या पेपरमध्ये जे काही प्रश्न आहेत हे मे बी येणाऱ्या पेपरमध्ये रिपीट होतील याची गॅरंटी नाही, परंतु ज्या नियमांवर हे प्रश्न तयार केलेले आहेत, ज्या नियमांवर हे प्रश्न बनवलेले आहेत, हे नियम बाकी रिपीट होऊ शकतात. त्यामुळे या ठिकाणी एक्झॅक्टली पेपरमध्ये प्रश्न कसे होते, प्रश्नांची उत्तरं द्यायची कशी, अशा अनेक तुमच्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी मी देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो आहे. मी मुसळे सर, स्पर्धा परीक्षा विषय तज्ज्ञ, इंग्रजी विषय तज्ज्ञ, पुणे. या ठिकाणी मी आता तुम्हाला अशा रीतीने या प्रश्नपत्रिकेचं डिटेल स्वरूपामध्ये या ठिकाणी ॲनालिसिस मी या ठिकाणी करत आहे. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं की गट ब मध्ये हे जे 30 प्रश्न आहेत पैकी मी 25 प्रश्नांचं विश्लेषण या लेक्चरमध्ये करणार आहे आणि उरलेले जे प्रश्न आहेत ते निश्चितच पॅराग्राफचं असणार आहे. तर पॅराग्राफवर मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे. त्या व्हिडिओमध्ये मी पॅराग्राफ कशा पद्धतीनं सॉल्व करायचा याचं थोडं डिटेल मी ॲनालिसिस तुम्हाला मी नंतर देईन. तर ह्या 25 प्रश्नांचं ॲनालिसिस या पद्धतीनं आहे, व्यवस्थित समजून घ्या. असाच पॅटर्न येणाऱ्या पेपरमध्ये तुम्ही राबवा, निश्चित तुमचा स्कोअर वाढल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगू इच्छितो. या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे बघा, मॅच द फॉलोविंग. निश्चित हा जो प्रश्न आहे हा अशा रीतीनं मॅच द फॉलोविंग जोड्या लावण्यासाठी आलेला आहे. तर हा जो प्रश्न आहे तुम्ही पाहू शकता एका भागामध्ये काही फ्रेजेस दिलेले आहेत आणि दुसऱ्या भागामध्ये त्यांचे अर्थ दिलेले. बाय द वे सरळ सरळ त्यांचे अर्थ मॅच होत नाही आहेत. तुम्हाला या ठिकाणी अर्थ मॅच होणं माहीत असणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो. या ठिकाणी पाहायचं आहे फ्रेजल वर्ब दिलेले आहेत. या ठिकाणी 2 फ्रेजल वर्ब दिलेले आहेत आणि 2 या ठिकाणी असे इडियम दिलेले आहेत. तर पाहू इच्छितो होल्ड आउट ही जी काय फ्रेजल वर्ब आहे, ह्या होल्ड आउट ह्या फ्रेजल वर्बचा अर्थ एक्झॅक्टली काय आहे? होल्ड आउट याचा अर्थ या ठिकाणी होतोय तुम्हाला टू ऑफर. लक्षात ठेवायचं. म्हणजे या ठिकाणी 1 नंबरला म्हणजे ए साठी केवळ 4 असणारं उत्तर हे तुमचं बरोबर आहे. होल्ड आउट इट मीन्स टू ऑफर समथिंग, काहीतरी कुणाला तरी देऊ करणं, पुढे करणं असा अर्थ या ठिकाणी होल्ड आउट ह्या फ्रेजल वर्बचा झालेला आहे. लक्षात ठेवायचं. आता दुसरी गोष्ट दिलेली बघा, होल्ड टू ही एक फ्रेजल वर्ब आहे. होल्ड हे क्रियापदापासून तयार झालेली ही फ्रेजल वर्ब आहे. होल्ड टू याचा अर्थ होतो टू रिमेन लॉयल टू. म्हणजे एखादी व्यक्ती असेल, एखादी संस्था असेल, त्या संस्थेबरोबर पूर्णपणे प्रामाणिक राहणं. लक्षात ठेवा, तुम्ही जर त्या ठिकाणी काम करता तर तुमच्या कामाच्या प्रती, त्या संस्थेच्या प्रती प्रामाणिक राहणं असा होल्ड टू या फ्रेजल वर्बचा अर्थ या ठिकाणी झालेला आहे. जर तुम्ही अशानं एला जर 4 अशा रीतीनं जर बोललात त्या ठिकाणी 2 या ठिकाणी मॅच होतात, बीला 3 होतात, तर या ठिकाणी पण 2 या ठिकाणी मॅच होतात. तर तुम्ही पाहू शकता साधारणतः हे 2 या ठिकाणीच गेलेले आहेत. आता फक्त हे 2 उरलेले आहेत. अजूनही या दोघांमध्ये सस्पेन्स आहे. मग आता जे काही खरी तुमचं उत्तर आहे ह्या सी आणि डीच्या आधारेच निघणार आहे. लक्षात ठेवायचं. सो होल्ड ऑटर ही जी जरा इडियम ज्याला आपण म्हणू शकतो, होल्ड ऑटरचा अर्थ या ठिकाणी काय होतो? होल्ड ऑटर इट मीन्स टू बिलिव्हेबल, विश्वासार्ह, विश्वसनीय असा अर्थ लक्षात या ठिकाणी होऊ शकतो.
विश्वास ठेवण्यायोग्य किंवा विश्वास ठेवण्याजोगा, याला आपण होल्ड ऑटर असं म्हणू शकतो. तर या ठिकाणी सी साठी 2 उत्तर अगदी एक्झॅक्ट आहे आणि सीचं 2 उत्तर असणारा असा एकच पर्याय आहे. त्यामुळे भलेही या ठिकाणी 2 उत्तर येत असेल पण बाकीची उत्तरं मॅच होत नाही आहेत, त्यामुळे 3 नंबर येऊ शकत नाही. आता तुमचं एक्झॅक्ट उत्तर तुमचं क्लिअर झालेलं आहे, पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. तरी पण राहिलेलं तुम्ही पाहू शकता होल्ड फोर्थ, याचा अर्थ होतो बघा टू एक्सप्रेस ओन्स ओपिनियन ॲट लेंथ. आपलं जे मत असेल, लक्षात ठेवायचं, आपलं मत सविस्तर किंवा विस्तारानं मांडणे किंवा व्यक्त करणे अशा अर्थाची इडियम या ठिकाणी दिलेली आहे होल्ड फोर्थ. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या 4ही फ्रेजेसचा अर्थ या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे दिलेला आहे. आणि जर तुम्हाला फ्रेजल व्हर्ब जर माहीत असतील तर यांची उत्तर तुम्हाला अचूक पद्धतीने देता येईल आणि अगदी कमीतल्या कमी वेळेमध्ये तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येईल. हे जर या पद्धतीनं जर गेला तर तुम्हाला बरोबर कळतं पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. मग आता मेन प्रश्न पडतो की फ्रेजल व्हर्ब कशा प्रिपेअर करायच्या. मी तुम्हाला फक्त या ठिकाणी ॲनालिसिस सांगण्यासाठी नाही आलेलो. मी ॲनालिसिसच्या व्यतिरिक्त तुम्ही एक्झॅक्टली तुमचा स्टडी कसा असला पाहिजे. आजपासून बरोबर 1 महिना वेळ तुमच्या राज्यसेवा प्रीसाठी आहे, कंबाईन गट व मुख्य परीक्षेसाठी आहे. तर तुमच्याकडे 1 महिन्याचा वेळ जर असेल तर 1 महिन्याचं तुमचं नियोजन असलं पाहिजे. या 1 महिन्याचं नियोजन करण्यासाठी खूप व्यवस्थित सिस्टमॅटिकली स्टडी करायचं आहे. जर तुम्ही साधारणतः 1 ते 1.5 तास जर इंग्रजीसाठी देत असाल, पैकी तुम्ही किमान अर्धा तास तुम्ही आता व्होकॅब्युलरीसाठी द्यायचा आहे. तर ह्या अर्धा तासामध्ये दररोज तुम्ही किमान आता 2 क्रियापदं घ्यायची. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जर तुम्ही लुक एखादं क्रियापद घ्या अशा आणि लुकपासून तयार झालेल्या सगळ्या फ्रेजल व्हर्ब व्यवस्थित समजून घ्या. आणि अजून एक सोपं एखादं क्रियापद घेऊ शकता पुटपासून तयार झालेल्या सगळ्या फ्रेजल व्हर्ब ज्या तुम्ही पुस्तकात वाचतायत ह्या समजून घ्या. किमान तुम्ही 2-2 जरी घेतल्या तर आपल्याला मिनिमम आणि मॅक्सिमम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 30 क्रियापद जर व्यवस्थित जर स्टडी जर केला तर ह्या टॉपिकचा कुठलाही प्रश्न होता मी तुम्हाला हमखास सांगतो तुमचं उत्तर चुकणार नाही. तर साधारणतः 15 दिवसामध्ये हा टॉपिक तुमचा फुल अँड फायनल होईल. 1 क्रियापद लुकपासून 5-7 फ्रेजल व्हर्ब तयार होतात, पुटपासून 5-7 तयार होतात. 10-12 फ्रेजल व्हर्ब वाचायला तुम्हाला 5 ते 10 मिनटं लागेल. डेली तुम्ही 10 मिनटं असा ह्या छोट्या टॉपिकला जर दिला तर हा टॉपिक कधी वाचला, कधी प्रिपेअर्ड झाला हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. इतकं व्यवस्थितपणे काम होणार आहे. जनरली स्टुडंटच्या चुका काय करतात, एकदा टॉपिक घेतला का अख्ख्या फ्रेजल व्हर्ब 100, 150, 200 काय असेल तर एट अ टाईम तुम्ही वाचून काढता. मित्रांनो, ही व्होकॅब्युलरी आहे. इतक्या क्विक, इतक्या पटकन ते अंडरस्टँड होणं इतकं पॉसिबल नाही. थोडं त्याला अंडरस्टँड करावं लागेल. थोडा त्याला ब्रेक द्या. कमीत कमी घ्या, 1-2-3 क्रियापदं घ्या आणि असं डेली जर तुम्ही जर थोडा वेळ जर देत गेला तर खूप सुंदर तुमचा स्टडी होईल. तर हा प्लॅन तुम्ही ह्या टॉपिकसाठी असणं अतिशय गरजेचं आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी की कशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आता दुसरा प्रश्न हा निश्चितच तुमचा ग्रामर या घटकावर विचारलेला आहे. लक्षात ठेवायचं. तुम्ही म्हणा की 51 वरून डायरेक्टली 57 कसे आलात. ते 51च्या नंतर 52 ते 56 हे प्रश्न पॅराग्राफवर होते. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी पॅराग्राफ या ठिकाणी घेतलेलं नाही आहे. पॅराग्राफ आपण नंतर सेपरेटली ॲनालिसिस करूया, कारण पॅराग्राफला निश्चित तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागणार आहे. इतक्या कमी वेळेमध्ये ह्या टॉपिक बरोबर पॅराग्राफ नाही होणार, म्हणून स्वतंत्र लेक्चरमध्ये त्याचं ॲनालिसिस घेतोय. आता या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे बघा पुढचा. इंदिरा गांधी वॉज वन ऑफ द, वाक्यामध्ये वन ऑफ दची रचना आलेली आहे. वन ऑफ द ग्रेटेस्ट विमेन इन इंडिया. खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे मित्रांनो. वन ऑफ दची रचना असणारी जी वाक्य आहेत डिग्रीमध्ये एकदा नाही दोनदा नाही, कमीत कमी 15-20 वेळा अशा प्रकारच्या रचना रिपीट झालेल्या आहेत. सेम रचना 15-20 वेळा केवळ 11 ते 19 पर्यंतच्या पेपरमध्ये झालेले आहेत रिपीट. मग मी तुम्हाला सांगतो वाक्य हेच येईल याची गॅरंटी नाही, पण ह्याच नियमावर वेगवेगळी वाक्य याची खूप स्ट्रॉंग पॉसिबिलिटी. त्यामुळे हेच वाक्य पाठ करून आपल्याला उपयोग नाही. तर या ठिकाणी या वाक्यामध्ये जो नियम आहे तो नियम लक्षात ठेवा मित्रांनो. डिग्री ह्या टॉपिकवर खूपच मोजके नियम आहेत. ते कमीत नियम असल्यामुळे आपल्याला व्यवस्थितपणे ते समजून घ्यायचे. त्यातला अतिशय इम्पॉर्टंट नियम आहे, याला आपण IMP असं म्हणू शकतो, तो आहे वन ऑफ दची रचना. 2 गोष्टी लक्षात ठेवायचं. ज्या वाक्यामध्ये वन ऑफ दची रचना असते ते वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीचं असतं. डिग्रीच्या कॉन्टॅक्समध्ये सांगतो मी. ज्या वाक्यामध्ये डिग्रीच्या वन ऑफ दची रचना असेल ते वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये असते. आणि वन ऑफ दचा अर्थ होतो अनेकांपैकी एक, एकमेव नाही, अनेकांपैकी एक. म्हणजे वाक्यामध्ये जी काही क्वालिटी वापरलेली, लक्षात ठेवायचं ॲडजेक्टिव्ह वापरलेले
ते ॲडजेक्टिव्ह एका व्यक्तीसाठी नाही आहे, त्याच्यासारखे अजूनही काहीतरी व्यक्ती असणार आहे त्यांच्यासाठी ते असू शकतं. त्यामुळे अनेकांपैकी एक असा या ठिकाणी याचा अर्थ झालेला आहे. वाक्याच्या वन ऑफ दची रचना घेता त्याच्यानंतर येणारं जे नाम आहे हे कंपल्सरी अनेक वचन येत असतं. मग आता तुम्हाला काय विचारलंय, चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह दॅट ट्रान्सफॉर्म द अबव सेंटेन्स इनटू पॉझिटिव्ह डिग्री. तुम्हाला कुठली डिग्री शोधायची आहे? पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्रीचं वैशिष्ट्य काय? पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये बेसिकली ॲजमध्ये किंवा निगेटिव्ह वाक्य असेल तर नॉट सो ॲजमध्ये आपण विशेषणाचं मूळ रूप वापरत असतो, एवढं लक्षात ठेवायचं. दुसरी ओळखण्याची खूण तुम्हाला सांगतो, जर सुपरलेटिव्ह डिग्रीतील वाक्याची सुरुवात सुपरलेटिव्ह डिग्रीतील वाक्यामध्ये वन ऑफ दची रचना जर असेल, अशा वाक्याची जर पॉझिटिव्ह डिग्री करायची असेल तर कंपल्सरी लक्षात ठेवायचं वाक्याची सुरुवात ही व्हेरी फ्यूनच करावी लागते. आणि जर 4 पर्याय जर तुम्ही या ठिकाणी जर पाहिले, व्हेरी फ्यूनं सुरुवात झालेलं केवळ एकच वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे. नो अदरने वाक्याची सुरुवात होणार नाही. जर इथं ऑफ ऑलची रचना असते, एकमेव अशा स्वरूपाचा जर कर्ता असता तरच नो अदर आला असता, त्यामुळे हे वाक्य येणार नाही आहे. इंदिरा गांधी ज्या सुपरलेटिव्ह डिग्रीच्या वाक्याची सुरुवात ज्या कर्त्यानं होते त्याच कर्त्याने पॉझिटिव्हची सुरुवात होणार नाही आहे. त्यामुळे दोनही पर्याय या ठिकाणी गेलेले आहेत. बाय द वे, ग्रेटर दॅन हे पॉझिटिव्ह डिग्रीत कधीच येणार नाही, हे कंपॅरेटिव्ह डिग्रीतलं विशेषण असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी गेला. वॉज ॲज ग्रेट ॲज एनी ऑदर ही जी रचना आहे, एनी ऑदर हा क्लॉज आपण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वापरत नाही आहे, त्यामुळे हा या ठिकाणी गेलेला आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे एकच पर्याय उरला, व्हेरी फ्यू विमेन. व्हेरी फ्यू म्हणजे निश्चित जास्त झालेले आहेत, कमी प्रमाणात आहे परंतु ॲटलिस्ट एकापेक्षा जास्त असणारे. अनेक वचनी झाला, याच्यानंतर येणार नाम अनेक वचनी येतं. विमेन इन इंडिया क्रियापद अनेक वचनी घ्यायचं व ॲजमध्ये विशेषणाचं मूळ रूप घ्यायचं, ॲज ग्रेट ॲज इंदिरा गांधी. मूळ जो कर्ता आहे तो वाक्याच्या शेवटी येतो आहे. या नियमाप्रमाणे लक्षात ठेवायचं, वन ऑफ दची रचना जर सुपरलेटिव्ह डिग्रीत असेल, अशा वाक्याची पॉझिटिव्ह डिग्री करताना आपल्याला वाक्याची सुरुवात व्हेरी फ्यूनं करायची आणि अशा वाक्याचं जेव्हा तुम्ही कंपॅरेटिव्ह डिग्री करता त्यावेळी तुमच्या वाक्यामध्ये एक मार्कर सापडतो, तो म्हणजे मोस्ट ऑदर. लक्षात. त्यामुळे या ठिकाणी व्हेरी फ्यूनं जोडलेला पर्याय क्रमांक 2 हा अगदी ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे, हे या ठिकाणी नोटीस करा. तर पर्याय क्रमांक 2 हेच हे उत्तर या ठिकाणी तुमच्या वाक्याचं असलं पाहिजे. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात. तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी की कशा प्रकारे तुम्हाला प्रश्न दिलेला आहे तो. आता या ठिकाणी आपल्याला तिसरा प्रश्न या ठिकाणी पाहायचा आहे बघा. या ठिकाणी तुम्हाला तिसरा प्रश्न या ठिकाणी पाहायचा, धिस प्रपोजल इज ऑब्जेक्टेड. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इज ऑब्जेक्टेड टू बाय अस. आता बायने या ठिकाणी वाक्यामध्ये कर्ता जोडून दिलेला आहे, लक्षात ठेवायचं. आता तुम्हाला काय विचारलंय, विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट ॲक्टिव्ह स्ट्रक्चर करस्पॉन्डिंग टू द अबाउ सेंटेन्स. आता हे जे वाक्य आहे लक्षात ठेवायचं, इज ऑब्जेक्टेड म्हणजे B+V3 अशी रचना आलेली आहे. मित्रांनो लक्षात ठेवायचं, तुम्हाला एकाच लाईनमध्ये सांगू शकतो, ज्या वाक्यामध्ये B+V3 अशी रचना असते हे वाक्य बहुधा पॅसिव्ह वाईजचं असतं. आलं लक्षात. त्यामुळे हे वाक्य पॅसिव्हचं आहे, तुम्हाला करस्पॉन्डिंग ॲक्टिव्ह वाईजचं वाक्य शोधायचं आहे. मग आता सर्वप्रथम हे पॅसिव्ह वाईजच्या वाक्याचा काळ लक्षात ठेवायचा. ज्या अर्थी वाक्यामध्ये एमिजार येतो ते वाक्य वर्तमान काळातलं असलं पाहिजे, हे अगदी सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे आता याच्यानंतर इथं बिंग आलं नाही आहे, त्यामुळे वाक्य साध्या वर्तमान काळातलं आहे. मग साध्या वर्तमान काळाची रचना कशी असते, आपण वाक्याची सुरुवात कर्त्यानं करतो, कर्त्याच्या नंतर लगेचच क्रियापदाचं मूळ रूप घेतो. आता निश्चित पॅसिव्हची रचना करायची, ॲक्टिव्हची रचना करायची. वाक्यातील जे क्रियापद आहे हे सकर्मक असतं, म्हणजे ट्रान्झिटिव्ह वर्ब असतं, त्याच्यानंतर लगेचच त्याचं ऑब्जेक्ट येतं. वाक्यामध्ये ऑब्जेक्ट घेऊन टाकायचं आहे. परंतु मित्रांनो लक्षात ठेवा, या ठिकाणी केवळ क्रियापद नसून ऑब्जेक्टेड टू ही फ्रेज आलेली आहे. म्हणजे ऑब्जेक्टेड या क्रियापदाच्या नंतर टू हे प्रिपोजिशन जोडून दिलेलं आहे, ते आहे असंच वाक्यामध्ये घ्यायचं. त्यामुळे ह्या क्रियापदाच्या नंतर वाक्यामध्ये टू असणं गरजेचं आहे, याला काढायचं नाही. मग आता लक्षात ठेवतो आपण, ॲक्टिव्ह वॉइसमधला जो काय कर्ता असतो तो पॅसिव्ह वॉइसमध्ये बायच्या नंतर जोडला जातो आणि त्याचं रूपांतर कर्मामध्ये होत असतं. कर्म जर पर्सनल प्रोनाउन असेल तर ते ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये होतं, त्याचं जर पुन्हा जर कर्ता बनवायचं असेल तर ते नॉमिनेटिव्ह केसमध्ये करायचं. त्यामुळे इकडे जर अस असेल तर ॲक्टिव्ह वॉइसमध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे, वी करायचं, हे लक्षात ठेवायचं. मग वी असणारा पर्याय बघा, 4ही ठीक. आय थिंक धिस प्रपोजल इज ऑब्जेक्टेड, यामध्ये इथं वाक्याची कर्त्याची सुरुवात वेगळी झालेली आहे.
या ठिकाणी 4 मध्ये पण वेगळी झालेली आहे. ओळी हा या ठिकाणी आलेला आहे, म्हणजे 1 आणि 3 मध्ये लक्षात ठेवायचं वाक्याची सुरुवात ही कर्त्यानं केलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी 1 आणि 3 ची रचना थोडी बरोबर आहे. आता आपण पुढे जाऊयात एक्झॅक्टली काय दिलेलं आहे. कर्त्याच्या नंतर तुम्हाला काय घ्यायचं आहे, क्रियापद घ्यायचं आहे. काय घ्यायचं तुम्हाला, क्रियापद मूळ रूपात घ्यायचं आहे. ऑब्जेक्टेड आलेलं आहे, त्याचं मूळ रूप होतं ऑब्जेक्ट. त्यामुळे ऑब्जेक्ट हे क्रियापद घ्यायचे. पण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ऑब्जेक्टच्या नंतर एक टू असा नावाचा शब्द आलेला आहे प्रिपोजिशन, तो येणं गरजेचं होतं. ह्या वाक्यामध्ये तुम्ही पाहू शकता प्रिपोजिशन आलेलंच नाही आहे. पहिला पर्याय या ठिकाणी तुमचा चुकला. भले वाक्याचा काळ बरोबर असेल तरीही वाक्य चुकलेलं आहे, कारण त्यातला एक शब्दच डिलीट केलेला आहे. त्यामुळे वी ऑब्जेक्ट टू ही फ्रेज आहे अशीच वापरायची आहे. आणि वाक्यामध्ये ऑलरेडी धीस असा शब्द आलेला आहे. या ठिकाणी धीस कसा काय केला, धीस चालणार नाही, आपण असा बदल नाही करू शकत. त्यामुळे हे वाक्य तसे चुकलेलं आहे. धीस प्रपोजल हा रचना ग्रॅमॅटिकली 100% बरोबर आहे. या नियमाप्रमाणे वी ऑब्जेक्ट टू धीस प्रपोजल. धीस प्रपोजल हा झाला तुमच्या वाक्यातला ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट टू हे झालं क्रियापदाचं रूप झालेलं आहे. वी झालेला सब्जेक्ट. सब्जेक्ट वर्ब प्लस ऑब्जेक्ट हे वाक्य ॲक्टिव्ह व्हायचं झालं. पर्याय क्रमांक 3ला तुम्ही अगदी बेशक मार्क करून द्या. काही तुमची चूक याच्यामध्ये होणार नाही. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला छोट्या छोट्या ज्या संकल्पना आहे ह्या माहीत असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. त्यामुळे याच्या आधारेच आपल्याला उत्तर जे आहेत ती देता येतात. आता आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे या ठिकाणी जायचे बघा. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह फॉर द अंडरलाईन वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. या ठिकाणी तुम्हाला 4 वाक्य दिलेली आहेत. 4 वाक्यांमध्ये एकच शब्द रिपीट झालेला आहे. तुम्ही पाहू शकता ब्रीफ हा शब्द या ठिकाणी रिपीट झालेला आहे. बाय द वे या ठिकाणी तुम्ही बघा याच्या अगोदर आर्टिकल आलेलं आहे, म्हणजे तो शब्द नाऊन म्हणून वापरलेला आहे. या ठिकाणी माय ब्रीफ आलेलं आहे. माय हे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्हच्या नंतर पण नामच येतं, म्हणजे हा शब्द पण नाम म्हणूनच आलेला आहे. ऑज ब्रीफ्ड ईडी जोडलेला आहे, म्हणजे हे क्रियापदाचं रूप झालेलं आहे, तिसरं रूप झालेलं आहे. आणि इंट्रोडक्शन ऑज ब्रीफ अँड पोलाईट. या ठिकाणी कशी होती, ब्रीफ अँड पोलाईट हा शब्द देखील वाक्यामध्ये नाम म्हणूनच आलेला आहे. मग आता तुम्हाला काय विचारले, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द अंडरलाईन वर्ड्स. हे वाक्याचे 4 शब्द अंडरलाईन केलेले आहे, त्यांच्यासाठी एक ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह तुम्हाला शोधायचा आहे. म्हणजे तिथं रिप्लेस करता येईल असा शब्द शोधायचा आहे. म्हणजे या वाक्यामध्ये एकच शब्द वेगवेगळ्या ठिकाणी दिलेला आहे. प्रत्येक वेळेस वाक्यामध्ये त्याचं फंक्शन बदलतं, त्याचा अर्थ देखील बदलतो. मग त्यांच्या अर्थाचे समान अर्थाचे शब्द थोडक्यात आपल्याला पाहिजेत का ते त्या ठिकाणी रिप्लेस करता येतील. मग या ठिकाणी पाहू शकता आय हॅड अ ब्रीफ लुक ॲट द रिपोर्ट. आता आय हॅड अ ब्रीफ लुक ॲट द रिपोर्ट. या ठिकाणी ब्रीफ अर्थ वाक्याचा अर्थाप्रमाणे बघा शॉर्ट लुक असं म्हणू शकतो. आय हॅव अ शॉर्ट लुक ॲट द रिपोर्ट. शॉर्ट हा जो आहे हा अगदी परफेक्ट या ठिकाणी बसतो आहे, हा झालेला आहे. इट वॉज माय ब्रीफ टू मेक शुअर दॅट द फॅक्ट्स वर सेट डाऊन ॲक्युरेटली. लक्षात ठेवायचं या ठिकाणी इट वॉज माय ब्रीफ. या ठिकाणी ब्रीफ या शब्दाचा वाक्याप्रमाणे अर्थ बघा. इट वॉज माय ब्रीफ टू मेक शुअर दॅट, म्हणजे कुणाला तुम्ही सांगता की खात्री करा फॅक्ट्स वर सेट डाऊन ॲक्युरेटली. ज्या काही फॅक्ट्स असतील त्या व्यवस्थितपणे ॲक्युरेटली सेट डाऊन झालेल्या आहे. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी या ब्रीफचा अर्थ इन्स्ट्रक्शन असा होऊ शकतो. कॉन्टॅक्टप्रमाणे इट वॉज माय इन्स्ट्रक्शन असा पर्याय तुम्हाला रिप्लेस करता येईल. इट वॉज माय इन्स्ट्रक्शन टू मेक शुअर दॅट द फॅक्ट्स वर सेट डाऊन ॲक्युरेटली, हे बरोबर येतं. त्याच्यानंतर इट वॉज ब्रीफ इथं क्रियापद म्हणून आलेले लक्षात ठेवायचं. अबाउट द इन्सिडंट. आय वॉज ब्रीफ्ड अबाउट द इन्सिडंट. मला इन्सिडंटविषयी अगोदरच काहीतरी माहिती देण्यात आली होती. म्हणजे आय वॉज ही पॅसिव्हची रचना झाली. म्हणजे लक्षात ठेवायचं या ठिकाणी ब्रीफचा अर्थ इन्फॉर्म्ड असा होतो. इन्सिडंटविषयी मला अगोदरच इन्फॉर्म करण्यात आलेलं होतं. इन्फॉर्म बरोबर बसतो. आणि पुढे बघायचं आहे इंट्रोडक्शन ऑज ब्रीफ अँड पोलाईट. या ठिकाणी या ब्रीफचा अर्थ सक्सिंक्ट असा होतोय. SUCCINCT. सक्सिंक्ट इट मीन्स क्लिअरली एक्सप्रेस्ड. अगदी क्लिअर आणि पोलाईट अशा स्वरूपाची जी काही वाक्यामध्ये इंट्रोडक्शन ती देण्यात आली होती. त्यामुळे याचा अर्थ सक्सिंट हा ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. म्हणजे लेंदी असा होऊ शकत नाही. डिरेक्टिव्ह म्हणजे कॉन्टॅक्टप्रमाणे तुमचा पर्याय क्रमांक 1च बरोबर आहे. उरलेले ह्या कॉन्टॅक्टप्रमाणे तसे बसत नाही आहेत. त्यामुळे चुकीचे पर्याय न पाहिलेले बरे. पर्याय क्रमांक 1 हा ग्रॅमॅटिकली तुमचा करेक्ट आहे.
पुढे बघायचं आहे, ही डॉट डॉट नॉट वेअर अ नेक टाय इफ ही डझंट वॉन्ट टू. वाक्याचा अर्थ व्यवस्थित बघायचा आहे. तुम्हाला वाक्यामध्ये ॲप्रोप्रिएट फिल इन द ब्लँक्स भरायचं आहे. तुम्हाला फिल इन द ब्लँक्स तुम्हाला वाक्यामध्ये भरून द्यायचे, लक्षात ठेवायचं. आता या ठिकाणी तुम्ही डोळ्यासमोर ठेवा, ही डझंट वॉन्ट टू, त्याला जर नेक टाय म्हणजे जर टाय असेल तो घालायची, वापरायची, परिधान करायची जर गरज वाटत नसेल तर त्याने नाही वापरला तरी चालेल. त्यामुळे वाक्याच्या अर्थाप्रमाणे लक्षात ठेवायचं, गरज नसणे अशा अर्थाचा मोडाल ॲक्झिलरी वापरायचा आहे. मे, डेअर, शुड आणि नीड. आता नीड हा आपल्याला आपण पाहिलेला आहे बऱ्याच वेळा, मोस्टली निगेटिव्ह वाक्यामध्ये कॉमनली वापरला जातो. ॲज मॉडल ॲक्झिलरी म्हणून नीड हा मोस्टली निगेटिव्ह वाक्यामध्ये वापरला जातो, नीड नॉट अशा अर्थानं. त्यामुळे ही नीड नॉट वेअर अ नेकटाय इफ ही डझंट वॉन्ट टू. त्याला जर असं वाटत नसेल, गरज वाटत नसेल तर त्यानं नेकटाय नाही वापरला तरी चालेल. गरज नसते अशा अर्थाचा एकच मोडाल ॲक्झिलरी या ठिकाणी आलेला आहे, तो म्हणजे नीड. आलं लक्षात. त्यामुळे शुड येणार नाही आहे कॉन्टॅक्सप्रमाणे. मे आणि डेअर असा अर्थ या ठिकाणी होतच नाही. डेअर म्हणजे धाडस असणे, म्हणजे कॉन्टॅक्सप्रमाणे डेअर बसत नाही आणि मे कॉन्टॅक्सप्रमाणे या ठिकाणी बसत नाही. पर्याय क्रमांक 4 हा ग्रॅमॅटिकली 100% करेक्ट आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला पुढचा हे पाहायचं आहे. आता आपल्याला आयडेंटिफाय द सेंटेन्स और सेंटेन्सेस पंक्च्युएटेड करेक्टली. अगदी एक्झॅक्ट करेक्ट पंक्च्युएशन असलेलं तुम्हाला वाक्य, मग एक असेल किंवा अधिक असेल, हे तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, हे शोधायचे, लक्षात ठेवायचं. मग आता या ठिकाणी करेक्ट वाक्य असणार शोधायचं. बघा, मेनी पीपल या ठिकाणी कॉमा दिलेला आहे, अनफॉर्च्युनेटली आर पुअर. जर तुम्ही कॉन्टॅक्सप्रमाणे जर गेलात तर शक्यतो अनफॉर्च्युनेटली जर असेल तर या ठिकाणी एक तर तुम्हाला या ठिकाणी पण कॉमा देणं गरजेचं होतं. अदरवाईज दोन्ही ठिकाणचे कॉमा नसलं तरी चाललं असतं. मेनी पीपल अनफॉर्च्युनेटली आर पुअर अशी रचना बरोबर आली असती, और दोन्ही ठिकाणी तुम्हाला कॉमा द्यावा लागला असता. त्यामुळे कॉन्टॅक्सप्रमाणे पहिलं वाक्य चुकीचं आहे, आपल्याला करेक्टली शोधायचं आहे, त्यामुळे पहिला पर्याय या ठिकाणी येणार नाही. दुसरं बघायचं आहे, कम विथ मी फ्रेंड. आता जर तुम्ही वाक्याचा जर नीट जर अभ्यास केला, वाक्य जर नीट समजून घेतलं तर या ठिकाणी असा अर्थ होतो, कुणीतरी आपल्या मित्राला माझ्यासोबत या असं बोलतं आहे. त्यामुळे एक्झॅक्टली वाक्यामध्ये जो काही कॉमा दिलेला आहे हा चुकीचा दिलेला आहे. वाक्य काय खरं, कम विथ मी हे वाक्य आहे, माझ्यासोबत चल ही इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि वाक्यामध्ये होकॅटिव्ह आणि ॲड्रेस वापरलेला आहे, तो म्हणजे फ्रेंड. त्यामुळे असा जो शब्द आहे नेहमी कॉमा करून विलग केला जातो. म्हणजे वाक्य कसं पाहिजे होतं, कम विथ मी फ्रेंड. तर फ्रेंड हा शब्द कॉमा करून विलग करणं गरजेचं होतं. या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं कॉमा वापरल्यामुळे पर्याय क्रमांक 2 देखील चुकलेला आहे. आता तिसरं वाक्य पाहू शकता, ही इज अ नॉन व्हेजिटेरियन, सी इज अ व्हेजिटेरियन. एकतर तुम्ही वाक्यामध्ये फुलस्टॉप देऊन 2 स्वतंत्र वाक्य बनवू शकता, कारण दोन्ही वाक्यामध्ये कर्ता आणि क्रियापद स्वतंत्र दिलेले आहेत, लक्षात ठेवायचं. आता एकामध्ये नॉन व्हेजिटेरियन आणि एकामध्ये व्हेजिटेरियन असा कॉन्ट्रास्ट दर्शवलेला आहे. त्यामुळे एकतर तुम्ही कॉन्ट्रास्ट दर्शवणारं या ठिकाणी कंजंक्शन वापरू शकत होता, अदरवाईज फुलस्टॉप देऊन दोन्ही वाक्य स्वतंत्ररित्या करू शकत होते. या ठिकाणी ह्या विरामचिन्हाची या ठिकाणी चुकीचा वापर केल्यामुळे हे पर्याय देखील चुकलेला आहे. पुढे पाहायचे, वी हॅव ऑफकोर्स. ऑफकोर्सला बरोबर 2 ठिकाणी कॉमा करून विलग केलेला आहे. टू लर्न बाय एक्सपिरियन्स हे वाक्य तुमचं ग्रॅमॅटिकली अगदी करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 4ला मार्क करायला काहीच हरकत नाही आहे, अगदी ते करेक्ट आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पॉइंट आउट द करेक्ट इनडायरेक्ट नरेशन. आता आपल्याला डायरेक्टचं काय करायचं आहे, इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करायचं आहे ऑफ द अबाव सेंटेन्स. आता वाक्य नीट समजून घ्या. माय मदर सेड टू, माय मदर सेड टू, माझी आई मला कोणाला बोलते, सेड टू मालती. मालती नावाच्या एका मुलीला आई काहीतरी बोलते. काय म्हणली आई, व्हाय आर यू नर्वस टुडे. सर्वप्रथम हे लक्षात ठेवायचं, वाक्याची सुरुवात व्हाय या WH वर्ण झालेली आहे. वाक्याच्या शेवटी इंट्रोगेटिव्ह मार्क आलेला आहे, म्हणजे वाक्य प्रश्नार्थक आहे. जर डबल इन्व्हर्टेड कॉमातील वाक्यामध्ये जर WH वर्ण सुरू झालेलं वाक्य असेल, म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल, तर जो WH वर्ड या ठिकाणी वाक्यात आलेला आहे इनडायरेक्ट स्पीचमध्ये तोच WH वर्ड कनेक्टिव्ह म्हणून घ्यायचा. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं, या ठिकाणी व्हेदर आलेला आहे,
चुकीचा कनेक्टिव्ह वापरल्यामुळे वाक्य इथं चुकलेले, पुढे जायची सुद्धा गरज पडणार नाहीये. त्यामुळे ह्या ठिकाणी हा पर्याय या ठिकाणी गेला. दुसऱ्या ठिकाणी बघायचंय व्हाय आलेला आहे, तो आहे असं वापरलेला आहे, थोडा वेळ याला आपण कन्सिडर करू. या ठिकाणी पण व्हाय आलेला आहे कनेक्टिव्ह, याला पण थोडा वेळ आपण कन्सिडर करू. चौथ्या वाक्यामध्ये इफ आलेला आहे. इफ हा केवळ यस नो टाईप क्वेश्चनसाठी येत असतो. वेदर हा केवळ यस नो टाईप क्वेश्चनमध्ये असेल तर कनेक्टिव्ह म्हणून वापरता येतो. तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी चुकला. आता किती उरले? 2च पर्याय उरले. आता नियम नीट लक्षात ठेवा. जर डबल इन्व्हर्टेड कॉमातील वाक्य म्हणजे डायरेक्ट स्पीचमधील वाक्यातील अवतरण चिन्हात जर WH क्वेश्चन असेल तर अशा वाक्याचा संपूर्ण वाक्याचा इनडायरेक्ट स्पीच करताना आपल्याला इंट्रोडक्टरी व्हर्बचं रूपांतर रिपोर्टिंग व्हर्बमध्ये तुम्ही आस्क, वॉन्टेड टू नो अशा प्रकारे घ्यायचे. या ठिकाणी आस्क घेतलेला आहे, हा या ठिकाणी बरोबर आलेला आहे, पण ही वाक्य चुकीचे त्यामुळे हा गेलेला आहे. या ठिकाणी आस्क आला, या ठिकाणी पण आस्क आलेला आहे. हे दोनही पर्याय इथपर्यंत बरोबर आहे. मालतीपर्यंत बरोबर आहे, व्हायपर्यंत बरोबर आहे. मग इथपर्यंत दोनही वाक्य तुमचे बरोबर आलेले आहेत. म्हणजे दोनही वाक्यांमध्ये रिपोर्टिंग व्हर्ब बरोबर वापरलेला आहे. दोनही वाक्यांमध्ये ॲक्टिव्ह डायरेक्ट स्पीचमध्ये जो WH वर्ड आलेला असतो तोच कनेक्टिव्ह घ्यावा लागतो इनडायरेक्ट स्पीचमध्ये. दोनही ठिकाणी घेतल्यामुळे हे पण बरोबर आहे. पण आता पुढचा नियम सगळ्या वाक्याचा जर रोल बदलून टाकतो, ते काळजीपूर्वक ऐका. WH वर्डनी जर तुम्ही कनेक्टिव्ह म्हणून वापरला तर उरलेलं जे वाक्य असतं ते ॲटोमॅटिक हे सहाय्यक आपलं यस नो टाईप क्वेश्चन बनतं. आर यू नर्वस टुडे? तर तुम्हाला काय करायचं आहे, या वाक्याचं विधान वाक्य बनवायचं आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, डायरेक्ट स्पीचमधील अवतरण चिन्हातील वाक्य कुठल्याही प्रकारचं असू द्या, इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याचं फक्त स्टेटमेंट केलं जातं, ॲसर्टिव्ह सेंटेन्स केलं जातं. त्यामुळे इनडायरेक्ट स्पीचच्या वाक्याच्या शेवटी कंपल्सरी पूर्णविराम द्यायचा आहे. तसा विचार केला तर सगळ्या वाक्य ह्या दोन्ही वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिलेला आहे. मग जर स्टेटमेंट केलं जातं तर स्टेटमेंटमध्ये WH वर्डच्या नंतर अगोदर कर्ता घ्यायचा, नंतर सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. मग हे समजण्यासाठी लक्षात ठेवायचं, जे ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे त्याची सुरुवात आपण नेहमी हेल्पिंग व्हर्बनं करतो आणि नंतर सब्जेक्ट करतो. पण ॲसर्टिव्ह सेंटेन्सची सुरुवात ही सब्जेक्टनं करायची आणि नंतर हेल्पिंग व्हर्ब घ्यायचा. म्हणजे जो सब्जेक्ट आहे यू आहे तो यू आधी घ्यायचा, आर त्याच्यानंतर घ्यायचं. म्हणजे तुमचं रचना कशी होते, यू आर नर्वस टुडे. आता यू म्हणजेच कोण? मालती, एका मुलीचं नाव आहे. यू म्हणजे मालती. आता हिच्यासाठी थर्ड पर्सन काय घ्यायचं तुम्हाला? मुलीचं नाव असेल तर सी घ्यावं लागणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सी आलेला या ठिकाणी. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं आहे WH क्वेश्चन जर आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये जर कनेक्टिव्ह म्हणून घेतला त्याच्यानंतर लगेचच आपल्याला कर्ता घ्यायचा आहे, सहाय्यकारी क्रियापद नको. या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद घेतलेलं आहे. म्हणजे इथं प्रश्नार्थक वाक्याची रचना केली. आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये प्रश्न ठेवायचाच नाही, त्याचं विधान बनवायचं. त्यामुळे हा ऑजची रचना, हा ऑज याच्यानंतर म्हणजे कर्त्याच्या नंतर पाहिजे होता. पर्याय क्रमांक 2 देखील इथं संपला. एकच उत्तर राहिलं ते म्हणजे पर्याय क्रमांक 3. माय मदर आस्क मालती व्हाय सी. याचा अर्थ रूपांतर ऑज वेअरमध्ये करायचं, ऑज नर्वस. टुडेचं रूपांतर दॅट डेमध्ये करायचं आणि वाक्याचे इंट्रोगेटिव्ह मार्क काढून या ठिकाणी पूर्णविराम द्यायचा. लक्षात ठेवायचं बदल काय काय केले बघा. आपण आस्क हा शब्द आपण रिपोर्टिंग व्हर्ब म्हणून घेतलेला आहे, पहिला बदल झाला. वाक्यामध्ये व्हाय हाच WH वर्ड कनेक्टिव्ह म्हणून घेतला, दुसरा बदल केला. वाक्यातील पर्सनल प्रोनाउनमध्ये बदल केला, तिसरा बदल झाला. वाक्याच्या काळामध्ये बदल केला, पाचवा बदल झाला. त्याच्यानंतर ॲडव्हर्बियल ऑफ टाईम आणि प्लेस याच्यामध्ये बदल केला, हा 6वा बदल केला. आणि 7 नंबरला WH क्वेश्चनचं रूपांतर स्टेटमेंटमध्ये बदल करून बदल केला, हा 7वा बदल केला. एका वाक्यामध्ये 7 वेगवेगळे बदल केलेले. मित्रांनो एक जरी बदल राहिला तरी तुमचं वाक्य चुकतं. त्यामुळे जेवढे अपेक्षित बदल आहेत, अपेक्षित बदल तेवढे वाक्यामध्ये दिसले पाहिजे. ह्या कॉन्टॅक्टप्रमाणे पर्याय क्रमांक 3 हा ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. आता जर एवढं जर ज्याला कळलं ना त्याला WH क्वेश्चन कुठला पण येऊ द्या त्याचं उत्तर चुकणार नाही, इतकं मी खात्रीशीर सांगतो. अशा पद्धतीनं रीडिंग करा, समजून घ्या. मित्रांनो पाठ करू नका, समजून घ्या. विश्लेषण हे समजून घ्यायचं असतं. कारण मी तुम्हाला सांगतो हेच वाक्य असाच प्रश्न कदाचित रिपीट होणार नाही, पण ज्या नियमावर हे अशा प्रकारचा प्रश्न रिपीट होतोय ते नियम इथून पुढच्या परीक्षांमध्ये 100 वेळा रिपीट होऊ शकतात. वाक्य रिपीट होणार नाही, नियम रिपीट होणार आहे. इथून मागच्या जुने क्वेश्चन पेपर बघा तुम्ही, कितीतरी वेळा नियमांचं रिपिटेशन होतं. अरे ग्रामरमध्ये लिमिटेड नियम आहेत, त्याच नियमांवर वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारतात.
पण वाक्य बाकी प्रत्येक वेळेला वेगळी असतात. त्यामुळे नियम समजून घ्या, वाक्य तुम्ही कितीही सोल्व करू शकता. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. या ठिकाणी आपल्याला पाहायचे आता नन ऑफ अस न्यू द वे. तुम्हाला काय विचारलेलं आहे? द करेक्ट टॅग क्वेश्चन फॉर द अबाउट सेंटेन्स इज. तुम्हाला क्वेश्चन टॅग जोडायचं आहे. आता तुम्हाला सुरुवातीला काही गोष्टी या ठिकाणी माहीत असणं खूप गरजेचं आहे की जर तुमच्या वाक्याची सुरुवात नन ऑफ अस पुढे आलेलं आहे वन ऑफ अस आणि सम ऑफ अस. लक्षात ठेवा, नन ऑफ अस, वन ऑफ अस आणि सम ऑफ अस ह्या तिघांपैकी जर कशाने जर झालेली असेल तर क्वेश्चन टॅगमध्ये आपल्याला काय पर्सनल प्रोनाउन घ्यायचे? तुम्हाला वी हा पर्सनल प्रोनाउन हा शब्द घ्यायचा आहे. आलं लक्षात? त्यामुळे वी हा पर्सनल प्रोनाउन घ्यायचा. आणि आता बेसिक नियम काय? जे वाक्य दिलं जातं, दिलेलं वाक्य आहे असं लिहा. मूळ वाक्यामध्ये काहीच बदल करायचा नाही. तुम्ही हे वाक्य लिहून घेतलं, वाक्य लिहिल्याच्या नंतर तुम्हाला कंपल्सरी कॉमा द्यायचा आहे. तुम्ही या ठिकाणी कॉमा दिलेला आहे. कॉमा दिल्याच्या नंतर वाक्य जर ॲफर्मेटिव्ह असेल, वाक्य जर पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करायचा. वाक्य निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्ह करायचा आहे. आता बघा, वाक्यात नन हा निगेटिव्ह वर्ड आला आहे म्हणजे क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह असला पाहिजे. मग कॉमा दिल्याच्या नंतर आपण काय काय घेतो? कॉमा दिल्याच्या नंतर सर्वप्रथम फक्त पहिला शब्द येतो असतो, तो म्हणजे हेल्पिंग व्हर्ब घ्यावं लागतं. आणि त्याच्यानंतर वाक्यातील कर्त्यास अनुसरून योग्य ते पर्सनल प्रोनाउन घ्यावं लागतं. आता या ठिकाणी दिलेलं आहे बघा, न्यू. वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आलेलं नाही. ज्यावेळेस तुमच्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसतं त्यावेळेस वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून डू, डज किंवा डीड पैकी एक घ्यावं लागतं. वाक्यातील क्रियापद साध्या भूतकाळात आहे म्हणून डीड घेतला. आणि वाक्य पॉझिटिव्ह करायचे क्वेश्चन टॅग म्हणून डीड घेतलेला आहे. आणि वाक्यातील कर्त्याला अनुसरून इथं अस आल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी वी हे पर्सनल प्रोनाउन घ्यायचं आणि वाक्याच्या शेवटी इथं इंट्रोगेटिव्ह मार्क द्यायचा. त्यामुळे या ठिकाणी डीड वी असणारा पर्याय ग्रॅमॅटिकली 100% बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी पहा, पर्याय जर तुम्ही चेक केले तर असा एकच पर्याय बरोबर आहे. इथे डिडंट आल्यामुळे हा पर्याय चुकला. आणि एक अतिशय महत्त्वाचा नियम लक्षात ठेवायचं, तुम्ही जे पर्सनल प्रोनाउन नंतर घेता, लक्षात ठेवा, चुकूनही विसरू नका, ते नॉमिनेटिव्ह केसमध्ये पाहिजे. तर कधी कधी पर्यायामध्ये वीचं रूपांतर असमध्ये करून देतील. अस नको आहे. अस हा ऑब्जेक्टिव्ह केस झाला. आपल्याला नॉमिनेटिव्ह केस घ्यायचा असल्यामुळे पर्याय क्रमांक 1च ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. इथं डीड अस आलेलं आहे त्यामुळे हा पर्याय नको आहे. आलं लक्षात? इतक्या छोट्या छोट्या नियमांना समजून घ्या मित्रांनो. नियम लिमिटेड आहेत. नियम जर समजले तर कितीही प्रश्न येऊ द्या, त्या नियमावरचा चुकणार नाही. पण जर तुम्ही वाक्य जर पाठ करायच्या मागे लागला तर मग बाकी गॅरंटी देता येत नाही. कारण पुढचा प्रश्न जर त्या नियमावर असेल, तुम्ही जर आधीचा प्रश्नच पाठ केला, नियम नाही लक्षात ठेवला, तर पुढचं उत्तर कदाचित सांगता येत नाही. बरोबर आहे? त्यामुळे वाक्यापेक्षा नियम लक्षात ठेवा. नियम मी तुम्हाला जसं समजून सांगितले तसं लक्षात ठेवा. आता जर ह्या नियमावर जर परत प्रश्न जर आला मित्रांनो, तुमचा चुकणार नाही, एवढं मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो. ह्या पद्धतीनं आपल्याला जनरली पाहावं लागतं. याचा खऱ्या अर्थानं तुम्हाला उपयोग होतो. चूज द करेक्ट सेंटेन्सेस विथ रिगार्ड टू द यूज ऑफ ॲडव्हर्ब. ॲडव्हर्बच्या अनुषंगाने करेक्ट वापरलेले सेंटेन्सेस आपल्याला शोधायचे आहेत. म्हणजे अशी वाक्य शोधा ज्याच्यामध्ये ॲडव्हर्बचा अगदी ॲक्युरेट वापर केलेला आहे. पाहायचे, सी ड्रॉप हिअर द बॅग. आता हिअर हा शब्द ॲडव्हर्ब ऑफ प्लेस आहे. याचं लोकेशन वाक्यामध्ये तसा विचार केला तर चुकीचा आहे. जर याला करेक्ट जर करायचं असतं तर वाक्य झालं असतं सी ड्रॉप द बॅग हिअर. म्हणजे वाक्यातल्या ॲडव्हर्ब ऑफ प्लेस क्रियापदाच्या म्हणजे वाक्यातल्या ऑब्जेक्टच्या नंतर अपेक्षित होतं. पहिलं वाक्य चुकलं. ही प्लेज व्हेरी वेल टेनिस. हाऊ डज ही प्ले टेनिस. ॲडव्हर्ब ऑफ मॅनर लक्षात ठेवायचं. तर हे जनरली आपल्याला याच्यानंतर पाहिजे होतं. म्हणजे वाक्य काय होतं, ही प्लेज टेनिस व्हेरी वेल. म्हणजे ऑब्जेक्टच्या नंतर आपल्याला व्हेरी वेल हा शब्द अपेक्षित होता. दुसऱ्या वाक्य देखील ग्रॅमॅटिकली रॉंग झालं. आता आपल्याला तिसऱ्याकडे जायचं. बघा, डिड यू सी माय बॅग एनिवेअर. एनिवेअर हे निश्चित प्लेस आहे. वाक्य इंट्रोगेटिव्ह असल्यामुळे वाक्य शेवटी इंट्रोगेटिव्ह मार्क आलं. हे वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. वाक्यात ॲडव्हर्बियल ऑफ प्लेस आलेलं आहे, ॲडव्हर्ब ऑफ प्लेस आलेलं आहे. त्याचं लोकेशन या ठिकाणी वाक्यामध्ये बरोबर आलेलं आहे. आय रेअरली गो टू मूवीज. आता या ठिकाणी रेअरली हा जो शब्द आहे हा ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आलेला आहे. मित्रांनो, ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी वाक्यात येतो कुठं? ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी जनरली क्रियापदाच्या अगोदर वाक्यामध्ये येत असतो.
जर वाक्यामध्ये क्रियापदाच्या अगोदर एक सहाय्यकारी क्रियापद असेल तर त्या दोघांच्या मध्ये वापरायचा, अदरवाईज क्रियापदाच्या आधी वापरायचा. आय रिअरली गो टू मूव्हीज हे वाक्य देखील ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. मग सी आणि डी असा असणारा पर्याय क्रमांक 2ला तुम्ही मार्क करायला काहीच हरकत नाही. पर्याय क्रमांक 2 हा अगदी ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे, याच्या बाबतीत काही शंका नाही. ह्या पद्धतीनं तुम्हाला याचं उत्तर शोधणं अपेक्षित होतं. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चूज द करेक्ट रिप्लेसमेंट ऑफ द गिवन सेंटेन्स. आता रिप्लेसमेंट करायचे बघायचं. आता हिअर इज अ पूल विच वी कॅन स्विम इन. आता हिअर इज अ पूल, आता या ठिकाणी जो शब्द दिलेला आहे विच वी कॅन स्विम इन, याला रिप्लेस करायचं आहे. आता तुम्ही चारही वाक्यांमध्ये बघा, हिअर इज अ पूल, हिअर इज अ पूल, हिअर इज अ पूल, हिअर इज अ पूल. म्हणजे चारही वाक्यांमध्ये हा जो पहिला भाग आहे असाच आलेला आहे. जो अंडरलाईन केलेला कंसात वापरलेला भाग आहे तो रिप्लेस करायचा आहे. लक्षात ठेवायचं, विच वी कॅन स्विम इन, हाच तो पूल आहे, याच्यामध्ये आम्ही पोहू शकतो. मग असा ॲप्रोप्रिएट कॉन्टेक्स्ट कुठला आहे? फॉर स्विम इन म्हणतो का? टू जर घेतला तर स्विमिंग वापरायचं का? टू स्विम इन आणि स्विमिंग इन. तर जर कॉन्टेक्स्ट प्रमाण जर पाहिलं, टूच्या नंतर आपण क्रियापदाचं मूळ रूप घेतो. ह्या नियमाप्रमाणे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. हिअर इज अ पूल टू स्विम इन आणि वाक्य शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क आलेले. बाय द वे एक्सक्लेमेटरी मार्क सर्व प्रश्नांच्या शेवटी आलेला असल्यामुळे तसं हे बरोबरच पकडायचे. फक्त याचं 2+V1 इन्फिनिटिव्हची रचना ग्रॅमॅटिकली बरोबर पकडायची. पर्याय क्रमांक 3 हा तुमचा ग्रॅमॅटिकली बरोबर आलेला आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. त्या ठिकाणी बघायचंय, पॉइंट आउट द इनकरेक्ट सेंटेन्स. ही काळजीपूर्वक पाहत चालायचं. आता इनकरेक्ट वाक्य शोधायचे. मित्रांनो, जेवढे काही प्रश्न तुम्हाला पडतायत त्यातून एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली का? पॅटर्न बदललेल्या गोष्टी तुम्ही डोळ्यासमोर ठेवलेत का? जवळपास सगळेच ग्रामरचे प्रश्न, पुन्हा एकदा ऐका, जवळपास सगळेच ग्रामरचे प्रश्न कॉमन इररच्या अँगलने विचारायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे कॉमन इरर सारख्या घटकाला थोडंसं वेटेज आता वाढत चाललेलं आहे. आणि आता पुढच्या पेपरमध्ये तर एक प्रश्न 2 मार्काला आहे. निश्चित सांगतो, येणाऱ्या पॅटर्नमध्ये काही बदल झालेला असणार आहे. बदल हा पेपरमध्ये 100% कधी नसतो, परंतु किमान 10 ते 15% पेपरच्या पॅटर्नमध्ये कळत नकळत प्रत्येक वेळेला बदल होत असतो. तो जनरली ॲज स्टुडंट आपल्याला समजत नाही आहे, परंतु बदल असतो मित्रांनो, आणि त्याच ठिकाणी आपला स्कोअर कमी पडत असतो. त्यामुळे हे तुम्हाला आधीच 1 महिना आधी अलर्ट करतोय, थोडासा बदल होईल. अभ्यास थोडासा व्यवस्थित करा, प्रॅक्टिकली थोडंसं समजून घ्या, नियमांच्या आधारे व्यवस्थित समजून घ्या. आणि थोडी अशा जुन्या क्वेश्चन पेपरचा जर व्यवस्थित जर तुम्ही आधार घेतला, समजून जर घेतलं, त्याचं विश्लेषण जर प्रॉपरली जर समजून घेतलं, तर येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला निश्चित चांगला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी पाहायचं आहे आता, इनकरेक्ट शोधायचं आहे. ईच बुश अँड ईच ट्री हॅज द राईट टू ग्रो इन द ग्राउंड. आता या ठिकाणी हा जे वाक्य आहे सब्जेक्ट अँड व्हर्ब ॲग्रीमेंट ह्या टॉपिकवर आलेलं आहे. आता त्यातला नियम मी तुम्हाला सांगतो. ईच आणि एव्हरी हे 2 असे शब्द आहेत, याला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह पण म्हणतो आणि डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन पण म्हणतो. याला जर प्रोनाउन जर म्हटलं तर याच्यानंतर ऑफ हा शब्द येत असतो. कुठला? ऑफ. पण जर याच्यानंतर ऑफ आलेला नसेल तर याला डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणायचं, कारण त्याच्यानंतर लगेचच नाम येत असतं. तसं या ठिकाणी आले बघा, ईच बुश अँड ईच ट्री. या ठिकाणी ईच नंतर नाम आलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे हा डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्हचा नियम लक्षात ठेवायचा आहे. 2 नामं भलेही वेगळ्या शब्दांनी, म्हणजे ईच किंवा एव्हरीनं 2 नामं जोडलेली असतील आणि अशी 2 नामं अँड या कंजंक्शननं जरी जोडली असतील तरी पुढे येणारं क्रियापद हे एकवचनीच येतं. लक्षात ठेवायचं, डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह असल्या कारणानं भलेही 2 वेगळी नामं ईचनं जोडलेली असतील आणि अशी नामं अँडनं जर कनेक्ट केलेली असतील तर क्रियापद एकवचनीच घ्यायचं. नियमाप्रमाणे तुमचं ग्रॅमॅटिकली वाक्य करेक्ट आहे. सब्जेक्ट अँड व्हर्बच्या नियमाप्रमाणे बरोबर आहे. दुसरं बघायचं, नायदर राम नॉर श्याम हॅव सिम्पथी फॉर द पुअर पॅरेंट्स. मित्रांनो लक्षात ठेवायचं, ऑर या ठिकाणी मी नियम लिहितो. पुढे बघायचं, आयदर, ऑर आणि नायदर, नॉर हे 3 शब्द लिहित लक्षात. कंजंक्शन आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे, ऑल्टरनेटिव्ह कंजंक्शन आहेत. ऑर, आयदर ऑर आणि नायदर नॉरने 2 नामं ज्यावेळेस जोडली जातात त्यावेळेस त्याच्यानंतर जे क्रियापद येतं ते कसं येतं ते लक्षात ठेवायचं. 2 एकवचनी नामं, 2 अनेकवचनी नामं
किंवा एकवचनी आणि अनेकवचनी अशी भिन्न नामं ऑर, आयदर ऑर किंवा नायदर नॉरने जोडली जाऊ शकतात. तर नियम असा आहे, ऑर, आयदर ऑर किंवा नायदर नॉरने दोन नामं जर जोडली तर त्यांच्यानंतर येणारं क्रियापद हे दुसऱ्या नामाच्या वचनाप्रमाणे बदलायचं. म्हणजेच बघायचं, या ठिकाणी दुसरं नाम श्याम आहे. श्याम एकवचनी असल्यामुळे क्रियापद देखील एकवचनी अपेक्षित होतं. या ठिकाणी हॅव ऐवजी काय पाहिजे होतं, या ठिकाणी हॅज पाहिजे होतं. हॅव दिल्यामुळे तुमचं दुसरं वाक्य काय झालं, चुकलं. याला जर करेक्ट करायचं असेल तर मी करेक्ट करून सांगतो. नायदर राम नॉर श्याम हॅज सिम्पथी फॉर द पुअर पॅरेंट्स. हॅज अपेक्षित होता, हॅव दिल्यामुळे वाक्य चुकलं. आणि आपल्याला कसं शोधायचं आहे, इनकरेक्ट शोधायचं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 तुमचं ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. हे बरोबर असून आपल्याला चुकीचं शोधायचं असल्यामुळे आपल्याला ते उत्तरात नको आहे. पुढचं बघायचं, शांती अँड सुमती गो हँड इन हँड. दोन वेगळी नामं अँडनं जर जोडली असेल तर टोटल सब्जेक्ट प्लुरल म्हणजे अनेक वचनी बनतो. यांच्यानंतर येणारं क्रियापद देखील अनेक वचनी बनतं. मित्रांनो, गो हे अनेक वचनी क्रियापद आहे. जर क्रियापदाला यस किंवा इयस प्रत्यय जोडला, इयस प्रत्यय जोडला तर क्रियापद एकवचनी होतं. आणि जर हे क्रियापद मूळ रूपात घेतलं तर ते अनेक वचनी बनतं. हे वाक्य बरोबर आहे. बरोबर आहे ग्रॅमॅटिकली, पण आपल्याला इनकरेक्ट शोधायचं, त्यामुळे हे उत्तरात येतं कामा नये. आणि पुढचं बघायचं, आयदर सोनी ऑर राणी. आत्ता सांगितलं दुसरा कर्ता इम्पॉर्टंट आहे, त्याच्यानंतर येणारं क्रियापद एकवचनी येतं, म्हणून पर्याय क्रमांक 4 पण बरोबर आहे. तर इनकरेक्ट शोधायचं असल्यामुळे पर्याय क्रमांक 2ला 100% मार्क करा, तुमचं उत्तर चुकत नाही. इतकं सरळ सरळ नियमावून आलेले. आता हे जे नियम आहे याच्यावर जर परत जर प्रश्न पडला, ऑर, आयदर ऑर, नायदर नॉरनी दोन कर्ते जोडले तर दुसऱ्या कर्त्याच्या वचनाप्रमाणे क्रियापद पुढे रूप बदलतं. म्हणजे दुसरा कर्ता एकवचनी तर क्रियापद एकवचनी, दुसरा कर्ता अनेक वचनी तर क्रियापद देखील अनेक वचनी. नियम विसरू नका. आपण पुढच्याकडे जाऊयात. आता या ठिकाणी नियम दिलेला आहे बघा. आता as soon as the doctor opened the heart for surgery he found the tricuspid valves out of order. आता वाक्यातले ओपन हे साध्या भूतकाळातले क्रियापद आहे. या ठिकाणी देखील फाउंड, फाइंडचं दुसरं रूप आलेलं आहे, साध्या भूतकाळातलं वाक्य. तुम्हाला काय करायचं आहे आता, विच ऑफ द फॉलोइंग ट्रान्सफॉर्मेशन्स आर करेक्ट. बरोबर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे एक वाक्य दुसऱ्याच्यामध्ये करेक्टरित्या आपल्याला करायचे. आता बघायचं आहे स्किअर्सली. मित्रांनो, स्किअर्सली त्याच्यानंतर कंपल्सरी हॅड घ्यावा लागतो. या ठिकाणी आलाय का, नाही, वाक्य इथेच चुकलं. मग जर करेक्ट करायचं असेल तर स्किअर्सली हॅड द डॉक्टर ओपन द हार्ट फॉर सर्जरी. या ठिकाणी व्हेन ऐवजी व्हेन पाहिजे होता. पहिलं वाक्य इथेच चुकलेलं आहे. आता दुसरं बघा, नो सुनर डीड द डॉक्टर ओपन. डू डज डीडच्या नंतर जे क्रियापद येतं मित्रांनो ते एकवचनी, सॉरी मूळ रूपामध्ये येतं V1, त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. द हार्ट फॉर सर्जरी. नो सुनरच्या नंतर पुढं काय येत असतं, दॅन येत असं लक्षात ठेवायचं. म्हणजे रचना कशी असते, नो सुनर आणि पुढे तुम्हाला काय घ्यायचं असतं, दॅन घ्यायचा असतो. तर कॉन्टॅक्टप्रमाणे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. नो सुनर डीड द डॉक्टर ओपन द हार्ट फॉर सर्जरी दॅन ही फाउंड द ट्रास्क्युपाइड वॉल्व्स आउट ऑफ ऑर्डर. आता या ठिकाणी बघा, नो सुनर डीड द हार्ट द डॉक्टर ओपन. या ठिकाणी डीड घेतला, डीडच्या नंतर नेहमी क्रियापद मूळ रूपात येतं. इथं पुन्हा भूतकाळ दिल्यामुळे हे वाक्य इथं चुकलं, पुढं जायची गरज नाही. आणि तसंही या ठिकाणी दॅन आल्यामुळे हे पण चुकलं, दॅनच पाहिजे होतं, THAN. या ठिकाणी ई आल्यामुळे ते वाक्य चुकलेलं आहे. आणि नो सुनर डज कसं काय येणार आहे, वाक्य जर भूतकाळामध्ये असेल तर डज घेऊन चालेल का, नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 देखील गेला. पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर आहे, त्याला मार्क देऊन टाका. इतकं सिंपल प्रश्न तुम्हाला आयोगाने विचारलं होतं, लक्षात ठेवायचं. पुढे पाहायचं आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स तुम्हाला विचारायचं. मित्रांनो, राज्यसेवा 2021 मध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स जवळपास 4 प्रश्न विचारले होते. इथून मागच्या पेपरवर इतका काही स्ट्रेस त्यांनी ह्या टॉपिकला दिला नव्हता, म्हणून अगदी मी सरळ आणि काही 2-3 वाक्यांमध्ये अख्खा टॉपिक मी तुम्हाला सांगतो. सिंपल सेंटेन्समध्ये एकच सब्जेक्ट आणि एकच फायनाईट वर्ब असतं, लक्षात ठेवायचं. आणि सिंपल सेंटेन्स एक मेन क्लॉज असतो. कंपाऊंड सेंटेन्समध्ये 2 स्वतंत्र मेन क्लॉजेस असतात आणि असे 2 मेन क्लॉजेस कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जोडले जातात. आणि जे कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं त्याच्यामध्ये एक मेन क्लॉज असतो आणि एकापेक्षा अधिक सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात. आणि असे सबऑर्डिनेट क्लॉजेस विशिष्ट कनेक्टरने जोडले जातात.
ॲडजेक्टिव्ह क्लॉज असेल तर रिलेटिव्ह प्रोनाउनने जोडायचं, रिलेटिव्ह ॲडव्हर्बनं जोडायचं. नाऊन क्लॉज असेल आणि ॲडव्हर्ब क्लॉज असेल तर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जोडायचं. तुम्हाला काय विचारलेलं आता? कॉम्प्लेक्स सेंटेन्स विचारले. म्हणजेच असं वाक्य शोधायचं ज्याच्यामध्ये एक मेन क्लॉज आहे आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आता या ठिकाणी पाहायचं आहे द टायर्ड क्लाइंबर्स ॲडव्हान्स्ड स्लोली. एकच फायनाईट व्हर्ब आहे, एकच मेन क्लॉज आहे. हे झालं तुमचा सिम्पल सेंटेन्स. आपल्याला तर कॉम्प्लेक्स शोधायचं आहे त्यामुळे हे येणार आहे का? नाही. दे मूव्ड विथ ग्रेट एफर्ट. एकच मेन व्हर्ब आहे, एकच मेन क्लॉज आहे. हे देखील तुमचं सिम्पल सेंटेन्स आहे. लक्षात ठेवायचं. आपल्याला कॉम्प्लेक्स शोधायचं. हे वाक्य पण केलं. आणि बघायचं आहे आय टेलिफोन माय होम इन इंग्लंड. टेलिफोन हा मेन क्लॉजमधल्या म्हणजे पहिल्या वाक्यातील फायनाईट व्हर्ब आलेला आहे. हा तुमचा झाला मेन क्लॉज. लक्षात ठेवायचं. हा झाला तुमचा मेन क्लॉज आणि त्याला जोडून तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज आलेला आहे. ॲज सून ॲज हे कंजंक्शन आहे आणि त्यानं जोडलं ॲज सून ॲज आय अराइव्ड इन न्यूयॉर्क. त्यामुळे अराइव्ड हे दुसऱ्या वाक्यातील फायनाईट व्हर्ब आहे. त्यामुळे एक मेन क्लॉज आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉजला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जोडलं. हे वाक्य ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईमचं झालेलं आहे. हे वाक्य 100% कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. तर पर्याय क्रमांक सी हे तुमचं ग्रॅमॅटिकली करेक्ट उत्तर असलं पाहिजे. पर्याय क्रमांक सी असणारा तुम्हाला पर्याय इथं केवळ एकमध्येच आहे. पर्याय क्रमांक 1ला मार्क द्या. पहा किती सोपं आहे. सगळं सरळ काही सेकंदामध्ये उत्तरं निघतात. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहायचे आता विच बँक सर्व द पब्लिक बेस्ट. तुम्हाला काय विचारलेलं आहे? सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह वॉइस ऑफ द सेंटेन्स. पॅसिव्ह वॉइस शोधायचे आपल्याला. लक्षात ठेवायचं. आता सर्व साध्या वर्तमान काळात आलेला आहे आणि तुम्हाला पॅसिव्ह वॉइस शोधायचं म्हणजे लक्षात ठेवायचं एम इज आर प्लस V3 रचना तुम्हाला पॅसिव्हमध्ये पाहिजे होती. बघायचे आता पॅसिव्ह वॉइस तुम्हाला करताना आता विच बँक हा वाक्यामध्ये सब्जेक्ट आलेला आहे. त्यामुळे तो सब्जेक्ट WH वर्डने सुरू झाल्यामुळे तोच असाच ठेवावा लागणार आहे आपल्याला. त्यामुळे विच बँकच्या ऐवजी बाय विच बँक असं करू शकतो. बाय विच बँक हे बरोबर आहे. विच बँक नाही होणार आहे. हा तिसरा गेला. आता दोघांमध्ये कॉम्पिटिशन आहे. आता कर्त्याच्या नंतर आपल्याला अगोदर काय घ्यायचं आहे? सहाय्यकारी क्रियापद घेणं अपेक्षित आहे. लक्षात ठेवायचं. त्यामुळे आता या ठिकाणी आपल्याला सहाय्यकारी क्रियापद आधी घ्यायचं आहे कारण आपण WH वर्डच्या नंतर अगोदर सहाय्यकारी क्रियापद आणि नंतर सब्जेक्ट आणि मुख्य क्रियापद घेत असतो. त्यामुळे या ठिकाणी बाय विच बँक इज द पब्लिक सर्व बेस्ट आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे इंट्रोगेटिव्हच उत्तर आलं पाहिजे. त्यामुळे आधी सहाय्यकारी क्रियापद नंतर सब्जेक्ट हीच रचना बरोबर आहे प्रश्नार्थक वाक्याची. आधी कर्ता नंतर सहाय्यकारी क्रियापद चालत नाही. WH क्वेश्चनमध्ये आधी WH वर्ड नंतर सहाय्यकारी क्रियापद नंतर मुख्य कर्ता नंतर मुख्य क्रियापद अशी रचना असते. याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 म्हणजे बी असणारा बरोबर आहे. ओनली बीला मार्क करा. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा तुमचा ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे मित्रांनो. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. या ठिकाणी पाहायचं आता वी हॅव लिव्ड इन दिस हाऊस सिन्स 1952. आता हॅव लिव्ड हे आपलं पूर्ण वर्तमान काळाची रचना आहे. तुम्हाला विचारलेलं आहे द यूज ऑफ परफेक्ट टेन्स इन द अबाव सेंटेन्स इज कॉल्ड. काय सांगितलं जातं? परफेक्ट टेन्स सांगत असतो द ॲक्शन वॉज कम्प्लिटेड ॲट द मोमेंट ऑफ स्पीकिंग. आता भूतकाळात सुरू झालेली कृती वर्तमान काळापर्यंत चालू आहे हे आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्सनी सांगितलं जातं. पण मित्रांनो हे पण लक्षात ठेवा जरी भूतकाळात सुरू झालेली कृती वर्तमान काळापर्यंत चालू होती असं सांगितलं असलं तरी याचा अर्थ असा नाही की वर्तमान काळामध्ये ती कंप्लीट झालेली आहे. इट मे कंटिन्यू इवन इन फ्युचर. त्यामुळे कंटिन्यू टू यूज हा प्रेझेंट परफेक्ट टेन्सनी आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सनं व्यक्त होत असतो. त्यामुळे या ठिकाणी द कंटिन्यू टू यूज हाच पर्याय तुमचा बरोबर आहे. रिझल्टेटिव्ह यूज नाही होणार आहे, परफेक्ट एक्सपिरियन्स नाही होणार आहे आणि इन्क्लुझिव्हचं नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3ला तुम्ही या ठिकाणी तुम्ही मार्क करून द्या. हे तुमचं उत्तर अगदी ग्रॅमॅटिकली करेक्ट येणार आहे. लक्षात ठेवायचं. पुढचं आता याच्या आपण पाहूयात. या ठिकाणी बघायचं आहे आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज. तर क्लॉज हा एक असा टॉपिक आहे त्याच्यावर प्रत्येक पेपरमध्ये 2-3 प्रश्न येत असतात. त्यामुळे क्लॉज ही संकल्पना मी तुम्हाला आत्ताच सांगतो येणाऱ्या पेपरसाठी सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे करून ठेवा. खूप फायदा होईल तुम्हाला. पाहायचं आहे
वी हॅव नॉट बीन थ्रो व्हॉट आय हॅव बीन थ्रो. हा झाला तुमचा मेन क्लॉज आणि हा अंडरलाईन क्लॉजचा टाईप विचारायचा आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो, मेन क्लॉजला जर तुम्ही व्हॉटनं प्रश्न विचारला, जे उत्तर मिळतं ते आपल्याला वाक्यामध्ये ऑब्जेक्ट असतं. आणि वाक्यातील लक्षात ठेवायचं, ऑब्जेक्ट जर वाक्यामध्ये असेल तर त्या संदर्भात एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. मेन क्लॉजला व्हॉटनं प्रश्न विचारा, तुम्ही त्याचं उत्तर जे मिळालं ते ऑब्जेक्ट असलं पाहिजे. आणि असा क्लॉज हा कंपल्सरी नाऊन क्लॉज असतो मित्रांनो. कसा क्लॉज असतो? नाऊन क्लॉज असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक तुम्ही पाहू शकता, ॲडजेक्टिव्ह क्लॉज नाही आहे हा, ॲडव्हर्बियल पण नाही, ॲडव्हर्बियल फ्रेज पण नाही आहे. फ्रेज कशी होईल या ठिकाणी तुम्हाला वाक्यामध्ये क्रियापद आल्यामुळे पर्याय क्रमांक 3ला मार्क करू शकता. मेन क्लॉजमधील क्रियापदाला किंवा मेन क्लॉजला व्हॉटनं प्रश्न विचारून जर संपूर्ण सबऑर्डिनेट क्लॉज उत्तर देत असेल तर तो वाक्यामध्ये नाऊन क्लॉज असतो, तो वाक्यामध्ये ऑब्जेक्ट म्हणून काम करतो. पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहायचा आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट मिनिंग ऑफ द वर्ड इन कॅपिटल? फिल्ड विथ शॉक. आता या ठिकाणी एक प्रश्न थोडासा जरा पाहायचा आहे आपल्याला, जस्ट अ मिनिट. हां, या ठिकाणी एक वाक्य दिलेले बघा, आय वॉज ॲब्सोल्युटली फ्लॅबरगॅस्टेड वेन सी टोल्ड मी द प्राईस. फ्लॅबरगॅस्टेड, तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ द वर्ड फ्लॅबरगॅस्टेड? याचा मिनिंग नसणारा असा आपल्याला शब्द शोधायचा आहे. म्हणजे निश्चित असा शब्द शोधायचा का ज्याचा मिनिंग हा फ्लॅबरगॅस्टेड नसला पाहिजे. फ्लॅबरगॅस्टेड इट मीन्स सरप्राइज्ड. याचा अर्थ काय होतो तुमचा? सरप्राईज. असा अर्थ नसलेला पर्याय तुम्हाला शोधायचा आहे. सरप्राईज जर होत असेल तर त्याचा अर्थ नसलेला शॉक हा होऊ शकतो. फिल्ड विथ शॉक आहे, ॲप्रिसिएशन होणार नाही आहे आणि वंडर देखील होणार नाही. त्यामुळे पर्याय जो आहे तर सरप्राईज, शॉक, वंडर्ड हे बरोबर येतात. ॲप्रिसिएशन हा पर्याय बसत नाही आहे. त्यामुळे 72ला तुम्ही बी हे उत्तरामध्ये द्यायला काहीच हरकत नाही आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. लक्षात ठेवायचं, सरप्राईज्ड, शॉक्ड, वंडर्ड हे समानार्थी शब्द आणि नसणारा शब्द म्हणजे ॲप्रिसिएशन, वेगळा शब्द आहे. त्यामुळे फिल्ड विथ ॲप्रिसिएशन याचा अर्थ होत नाही आहे, तर तोच वेगळ्या गटात येतो, त्याला आपण वेगळं करू शकतो. पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहायचा आहे, वन हॅज टू वर्क हार्ड टू बी अ सक्सेसफुल पर्सन. वसन सेल्डम comes to see his aged parents. I sometimes feel that I have done nothing important in my life. One has to walk fast in the treadmill test. आता तुम्हाला काय विचारलेले बघा, अंडरलाइन वर्ड इन द अबव सेंटेन्सेस आर. काय ते शब्द? वन हॅज टू वर्क, हाऊ? उत्तर मिळतं हार्ड. ॲडवर्ब ऑफ मॅनर. वसन सेल्डम, सेल्डम ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी दिलेला आहे, हा फ्रिक्वेन्सी झाला. आय समटाईम्स ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. आणि वन हॅज टू वॉक, कसं चालायचं आहे? फास्ट, ॲडवर्ब ऑफ मॅनर. 2 ॲडवर्ब ऑफ मॅनर, 2 ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. ॲटलिस्ट अंडरलाईन केलेले शब्द हे ॲडव्हर्ब आहेत, एवढं तरी कळलं. त्यामुळे या ठिकाणी प्रेपोजिशन होणार नाही आहे, ॲडजेक्टिव्ह पण नाही आहे, कंजंक्शन तर नाहीच आहे, एकच राहिला. पर्याय क्रमांक 4ला मार्क करा. बघा किती सरळ, किती साधा प्रश्न विचारलेला आहे. बऱ्याच वेळा मुलं चुकतात. मी तर सांगतो हा असा प्रश्नपत्रिका होती, 30 पैकी तुम्हाला 23-24 पर्यंत जायला हरकत नव्हती. उगाच एक्झॅगरेट सांगण्याचं मला काही उद्देश नाही आहे. कोणी म्हणत 27 पडते ना 28 पडेल, 27-28 कधीच पडत नाही मित्रांनो. 25च्या पुढं जर एखादा जात असेल तो अगदी रेअरेस्ट केस असेल, लक्षात ठेवायचं. लय ते डोक्यावर पाणी. 24 किंवा मॅक्सिमम 25 पकडा तुम्ही. 24-25 या तुम्ही मेरिट क्रॅक करताय. 25च्या पुढं जायची तुम्हाला तशी गरज पडणार नाही आहे, एवढं मी तुम्हाला सांगतो. 24-25 जा, अगदी सेफ आणि व्यवस्थित स्कोर होतो. फक्त 20च्या खाली जाऊ नका. 20च्या खाली जर गेलात तर तुमची रिस्क वाढते. 22, 23, 24 पर्यंत जर राहिलात ह्या पेपरमध्ये इंग्लिशमध्ये तर निश्चित तुम्ही सेफ झोनमध्ये राहता, लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलेला बघा, सिलेक्ट द मिनिंग ऑफ द फॉलोइंग फ्रेज, चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन बिलो. ब्लो वन्स ओन ट्रम्पेट, अतिशय वेळा रिपीट झालेली, खूप वेळा रिपीट झालेली ही इडियम आहे. ज्याने ॲटलिस्ट जुने क्वेश्चन पेपर वाचले असतील त्याला सेकंदाचाही वेळ लागला नसता उत्तर द्यायला. ब्लो वन्स वन ट्रम्पेट इट मीन्स टू प्रेज वन सेल्फ. स्तुती करणं, स्वतःची स्तुती करणं, स्वतःचा ढोल वाजवून गेलं ज्याला आपण म्हटलं जातं. स्वतःची स्तुती करण्याची सवय खूप लोकांना असते, त्याला पर्याय क्रमांक 1ला मार्क द्या. दुसरी न पाहिलेली पण बरी, उत्तर तुम्हाला अगदी एक्झॅक्ट भेटलेलं आहे. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेज इन द फॉलोइंग सेंटेन्स. Nearly all the institutions are going to the dogs nowadays. मित्रांनो, गोईंग टू द डॉग्स या
याचा जो काय अर्थ आहे याचा थोडासा वेगळा होतो. गोईंग टू द डॉग्स या फ्रेझल व्हर्बचा म्हणजे इडियमचा अर्थ जनरली होतो आहे बघायचं आपल्याला. डुईंग गुड असं होणार नाही आहे. ॲक्च्युली गोईंग टू द डॉग्स इट मीन्स त्याला आपण म्हणू शकतो की बिकमिंग प्रोग्रेसिव्हली वर्स, डिक्लायनिंग म्हणू शकतो. दिवसेंदिवस त्याची अधोगती, प्रगतीऐवजी अधोगती होत झालेले. म्हणजे मोस्ट ऑफ दी इन्स्टिट्यूशन्स आर गोइंग टू द डॉग्स नाव डेज. तुम्ही इन्स्टिट्यूशन्स असेल, कंपन्या असतील, जसं कोरोना महामारी आला, बंद पडत चाललेला आहे, ऱ्हास होत चाललेला आहे, डिक्लाईन होत चाललेला आहे. तर ह्या अर्थाचा तुम्हाला शब्द शोधायचा. गुड तर होणार नाही आहे, डेव्हलपिंग तर होणारच नाही आहे, गोइंग टू द डॉग्स डिक्लाईन होतं, त्यामुळे फास्ट चेंजिंग नाही आहे. आता हा एक नवीन शब्द वाटतोय, डायरेक्टली तर उत्तर देऊ नका. बऱ्याच वेळा एखादा नवीन शब्द दिसला तर एखाद्या विद्यार्थ्याला आपण 4 वर्ष अभ्यास केलेला असं अभ्यासावर भरोसा नसतो, पण नवीन शब्दावर सगळ्यात जास्त भरोसा असतो. कारण तो नवीन आलाय काहीतरी म्हणजे नवीनच असलं पाहिजे. म्हणजे एवढा अनुभव सगळा गेला आपला वायाला, पण त्या नवीन शब्दावर पटकन भरोसा ठेवतो. पण जर तुम्ही बाकीचे पर्याय जर मॅच केले तसाही बसत नाही आहे, तर डिटोरिएटिंगला तुम्ही मार्क द्यायला हरकत नाही आहे. डिटोरिएटिंग याचा अर्थ तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बिकमिंग प्रोग्रेसिव्हली वर्स म्हणजे वाढ होण्याऐवजी त्याची अधोगती होत जाणं, अशा अर्थाचा पर्याय दिलेला आहे डिटोरिएटिंग. याचा पर्याय क्रमांक 4 तुमचा ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. पुढे पाहायचं आहे, चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट फ्रेज फॉर द अंडरलाईन वर्ड. इन अ डिफिकल्टी, ही इज इन डिफिकल्टी अँड नीड्स हेल्प. तो थोडासा डिफिकल्टीमध्ये आहे, ट्रबलमध्ये आहे आणि त्याला गरज आहे, मदतीची गरज आहे. डिफिकल्टी असणारा पर्याय तुम्हाला शोधायचा आहे. खाली 4 तुम्हाला इडियम दिलेले आहेत, त्यातली कुठली इडियम अशी आहे का तिचा अर्थ डिफिकल्टी असा होतो आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर यासाठी इन अ जाम ही फ्रेज अगदी ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. ही इज इन अ जाम अँड नीड्स हेल्प. त्यामुळे इन जाम इट मीन्स इन डिफिकल्टी. पर्याय क्रमांक 3 हा या ठिकाणी तुमचा बरोबर आहे. मग बाकीच्यांचा अर्थ काय होतो तुम्हाला माहिती आहे का? इन हफ याचा अर्थ होतो फिलिंग अँग्री अँड अपसेट. पहिल्याचा अर्थ होतो फिलिंग अँग्री अँड अपसेट, तर हा अर्थ मॅच होत नाही आहे. इन जिफी याचा अर्थ होऊ शकतो व्हेरी क्विकली, अगदी तात्काळ, अचानक, क्विक अशा अर्थाचा होऊ शकतो. आणि ऑन अ रोल ही इडियम आहे, हिचा अर्थ या ठिकाणी होतो बघा हॅविंग सक्सेसफुल ऑर अ लकी पिरियड. अगदी सक्सेसफुल लकी पिरियड लाईफमध्ये येणं अशा अर्थाचा तो पण होणार नाही आहे. इतका सक्सेसफुल असं त्याला गरजेची काय गरज पडली असती, हेल्पची काय गरज पडली असती. हा होत नाही आहे, हा पण होत नाही आहे, हा पण होत नाही आहे. इन जाम पर्याय क्रमांक 3ला मार्क करायचं आहे. पुढचा बघा, ही ओन द इलेक्शन व्हेरी इझिली. तर व्हेरी इझिली अशा अर्थाची तुम्हाला या ठिकाणी इडियम पाहिजे. हँड्स अप, हँड इन हँड, हँड्स डाऊन आणि बाय द हँड. तर या ठिकाणी तुम्हाला व्हेरी इझिली या इडियमची ह्या अर्थाचा जो काही हे आहे याचा अर्थ तुमचा होऊ शकतो बघायचं हँड्स डाऊन. हँड्स डाऊन इट मीन्स व्हेरी इझिली, क्विकली असा अर्थ तुमचा या ठिकाणी होतो आहे. त्यामुळे इझिली ऑर डिसिसिव्हली अशा अर्थाची हँड्स डाऊन ही फ्रेजेस आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हीच या ठिकाणी तुमची बरोबर बसते आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी घ्यायचा आहे, सिलेक्ट द क्लोजेस्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेज इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. पीपल ॲट लार्ज हॅव द हॅबिट ऑफ बरिंग देअर हेड्स इन द सँड्स. तर तुम्हाला अर्थाप्रमाणे म्हणजे कॉन्टॅक्टप्रमाणे त्या शब्दाचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. बरिंग देअर हेड्स इन द सँड इट मीन्स इग्नोरिंग अनप्लिजंट हार्श रियालिटीज. जे काय जीवनाचं वास्तव आहे त्याला इग्नोर करणं, का जे खऱ्या अर्थानं अनप्लिजंट आहे म्हणजे जे सहन करता येत नाही आहे, अयोग्य आहे, त्याला आपण अनप्लिजंट आहे, चांगलं नाही आहे, बरोबर आहे, असं लाईफमध्ये असणारं जे काही अनप्लिजंट हार्श रियालिटी आहे त्याला इग्नोर करणं. पर्याय क्रमांक 2 हा अगदी ग्रॅमॅटिकली करेक्ट येतो. थोडंसं जुनी फ्रेज आहे, बऱ्याच वेळा येऊन गेलेली, माहीत असणं गरजेचं आहे. चूज द बेस्ट सबस्टिट्यूट फॉर द गिवन फ्रेज. अ व्हेरी क्लिअर अँड टिपिकल एक्झाम्पल ऑफ समथिंग. ज्याला आपण म्हणूया पॅराडिगम हा पर्याय तुमचा ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. पॅराडिगम इट मीन्स व्हेरी क्लिअर अँड टिपिकल एक्झाम्पल ऑफ समथिंग. मग तुम्हाला बाकीची माहिती आहेत का? हायपोथेटिकल ही जी काही शब्द आहे याचा अर्थ तुम्हाला होतो गृहीत पकडणे, गृहीत कृत्यात्मक अशा स्वरूपाचा हायपोथेटिकल असं होतो, अनुमानात्मक असं होऊ शकतो. पॅरललचा अर्थ होतो समांतर होतो. आणि पॅरामाउंट हा जो आहे अगदी उच्च, ज्याला आपण म्हणू शकतो सर्वश्रेष्ठ, उच्च अशा स्वरूपाचा होऊ शकतो. पर्याय क्रमांक 1 हा ग्रॅमॅटिकली तुमचा
अगदी बरोबर आहे. आणि या क्वेश्चन पेपरमधला 80 आणि शेवट नंबरचा प्रश्न बघायचा आहे. पॉईंट ऑफ द सेंटेन्स दॅट हॅज द इनकरेक्ट स्पेलिंग. इनकरेक्ट तुम्हाला एक व्होकॅब्युलरीवरचा हा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. असं वाक्य शोधा का त्या वाक्यामधलं अशा एखाद्या महत्त्वाच्या शब्दाचं स्पेलिंग चुकीचं आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही जर पाहिलं हिपोक्रेसीचं स्पेलिंग तुम्ही पाहू शकता HI जस्ट अ मिनिट यस या ठिकाणी पाहिजे आपल्याला हिपोक्रेसीच्या स्पेलिंगमध्ये HIPPOCRACY पाहिजे होतं. CY पाहिजे होते ती यस आल्यामुळं हे स्पेलिंग चुकलं म्हणजे पहिला पर्याय गेला. पुढे दिलेले बघा व्हाईल चेंजिंग युअर नेम यू विल हॅव टू पब्लिश इन द गॅझेट. गॅझेटचं स्पेलिंग पाहू शकता GAZET. गॅझेट या शब्दाचं स्पेलिंग तुम्हाला ॲक्युरेट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो. गॅझेट GAZETE असं तुम्ही घेऊ शकता. गॅझेट स्पेलिंग चुकीचं आहे. चुकीचं असल्यामुळे पर्याय क्रमांक 2 देखील तुमचा गेलेला आहे. नॉट ऑल द कॅटलॉग्स. कॅटेलॉग नाही आहे कॅटलॉग CATALOGS. कॅटलॉग्स आर करेक्ट इन द एनी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. इथं कॅटलॉगचा स्पेलिंग चुकीचा असल्यामुळे हा पर्याय देखील गेलेला आहे. ही ऑलवेज सेज दॅट ही इज द कॅप्टन ऑफ हिज सॉल. CAPTAIN. इथं AIN पाहिजे होतं. या ठिकाणी देखील स्पेलिंग चुकलेले. मित्रांनो चारही वाक्यांमध्ये चुकीचे स्पेलिंग विचारलेले. पॉईंट आउट द सेंटेन्स दॅट हॅज द इनकरेक्ट स्पेलिंग. सगळ्यांमध्येच इनकरेक्ट आहे. आता सगळ्यांमध्ये जर इनकरेक्ट जर असेल तर ऑल ऑफ द अबावला मार्क द्यायला काहीच हरकत नाही आहे. म्हणजे तुम्हाला हा जो टॉपिक आहे वर्ड्स ऑफन मिसस्पेल्ड ह्या टॉपिक खाली तुम्हाला पाहावं लागतं. मित्रांनो हे सगळे जर शब्द हे सगळे जर तुम्ही जर वाक्य जर पाहिली तर तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला जाणवून येते की बऱ्यापैकी या ठिकाणी काही प्रश्न जे दिलेले असतात ते थोडेसे असे कन्फ्यूज करणारे वाटतात. थोडीशी तुम्हाला प्रॅक्टिसला जोर द्यायचा आहे. अजूनही मित्रांनो तुमच्या जवळपास 1 महिन्याचा अंतर तुमच्याजवळ आहे मेन्स परीक्षेसाठी. अजूनही तुम्ही जर व्यवस्थित जर 1 महिन्याचं जर चांगलं नियोजन केलं तर खूप चांगल्या प्रकारे तुमचा स्टडी होऊ शकतो. आजही मी सांगतो हक्काने तुम्हाला सांगतो दररोज एक चांगला टॉपिक वाचा. व्यवस्थित वाचा. त्याच टॉपिकवरचे क्वेश्चन जे असतात आयोगाचे जुने ते व्यवस्थित समजावून घ्या. ते प्रश्न कुठल्या नियमावर आले ते समजून घ्या. दररोज एक टॉपिक महत्त्वाचा ग्रामरचा वाचत चला आणि डेली तुम्ही असे एक छोटीशी व्होकॅब्युलरीचा पार्ट तुम्ही करत चला. व्यवस्थित जर सिस्टमॅटिकली जर स्टडी जर केला तर येणारी परीक्षा निश्चित तुम्हाला घवघवीत यश मिळवून देईन मित्रांनो. त्यामुळे हा जो काय क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस बेस्ट ऑफ माय नॉलेज मी तुमच्यासमोर केलेला आहे. तर मला अपेक्षा आहे की हे ॲनालिसिस हे पेपरचं तुम्हाला आवडलेलं असणार आहे. तर आता जाता मी तुम्हाला एक छोटीशी माहिती देऊ इच्छितो की ज्या पद्धतीनं मी ॲनालिसिस केलेलं आहे हे ॲनालिसिस मी कशाच्या बेसिसवर केलेलं आहे. गेल्या अनेक वर्ष झाले की मी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पुण्यामध्ये गायडन्स करत आलेलो आहे. तर हा जो माझा सगळा गेल्या 11 वर्षांचा जो अनुभव आहे हा 11 वर्षांचा अनुभव साधारणतः ज्या जुन्या क्वेश्चन पेपरच्या मदतीनं ह्या पुस्तकामध्ये मी मांडलेला आहे. जसं मी विश्लेषण केलं आहे असं शब्दानं शब्द माहिती तुम्हाला ह्या पुस्तकामध्ये मिळणार आहे. जसं डिटेलमध्ये मी तुम्हाला प्रश्नाचं विश्लेषण केलं आहे असंच डिटेल प्रश्न एखादं उत्तर बरोबर का चुकीचं का पर्यायाप्रमाणे प्रत्येक पर्यायाचं विश्लेषण तुम्हाला ह्या पुस्तकामध्ये सापडेल. 2011 ते 2019 म्हणजे अगदी लेटेस्टपर्यंतचा जेवढे काय क्वेश्चन पेपर झालेत राज्यसेवा मुख्य परीक्षा गट ब गट क वनसेवा फॉरेस्ट इंजिनिअरिंग त्याच्याबरोबर तलाठी आणि डिपार्टमेंटल PSI आणि काही ठराविक TET अशा अनेक क्वेश्चन पेपर्स आपण या ठिकाणी मी एकत्रित करून साधारणतः 1700+ प्रश्नांचे ॲनालिसिस अगदी उत्तमरित्या माझ्या बोली भाषेमध्ये सगळ्यांना समजेन अशा भाषेमध्ये केलेले आहे. तर हे जे पुस्तक आहे आता मार्केटमध्ये देखील अवेलेबल झालेले आहे. तरी पण पुण्याच्या बाहेर ग्रामीण भागांमध्ये हे पुस्तक अजूनही अवेलेबल झालेलं नाही आहे. थोडंसं प्री परीक्षांचं शेड्यूल पडल्यामुळे काही सर ह्या पेपर्सला म्हणजे मंदगती प्राप्त झाली. काही ठिकाणी हे पुस्तक पोहोचलेलं नाही आहे. तरी मी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना एक सांगू इच्छितो जर कुणापर्यंत जर एखाद्या शहरात हे पुस्तक आलेलं नसेल आणि जर तुम्हाला ते पुस्तक हवं असेल अगदी 50% डिस्काउंट मी या ठिकाणी लिहून देतो मित्रांनो. अगदी 50% डिस्काउंटने हे पुस्तक तुम्हाला डायरेक्टली ॲज अन ऑथर म्हणून माझ्याकडनं तुम्हाला मिळू शकेल. हा नंबर प्रत्येकानं नोट डाऊन करा 89996760 ह्या नंबरवर मला जस्ट एक छोटासा मेसेज टाका बुक माय कॉपी.
आणि हे जे पुस्तक आहे अगदी 50% रक्कममध्ये हे तुम्हाला तुमच्या घरी येणाऱ्या ॲड्रेसवर स्पीड पोस्टने 2ऱ्या ते 3ऱ्या दिवसामध्ये तुम्हाला मिळून जाईल। नांदेडसारख्या शहरामध्ये हे पुस्तक अवेलेबल झालेलं आहे। नागपूरसारख्या शहरामध्ये देखील हे पुस्तक अवेलेबल झालेलं आहे। कोल्हापूर सिटीमध्ये देखील, औरंगाबादसारख्या सिटीमध्ये झालेलं आहे। पुण्यातल्या सर्व मुख्य प्रमुख दुकानांमध्ये देखील अवेलेबल झालेलं आहे। तरी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जर हवं असेल तर ह्या नंबरवर मला फोन करा किंवा मेसेज टाका। हे पुस्तक 2ऱ्या-3ऱ्या दिवसापर्यंत तुमच्या घरी पोचवायची जबाबदारी माझी राहील। तर मला अपेक्षा आहे की हे जे काही ॲनालिसिस मी आता 2019च्या गट बच्या पेपरचं केलेलं आहे, हे पेपरचं ॲनालिसिस तुम्हाला आवडलेलं असेल आणि येणाऱ्या पेपरमध्ये हे निश्चित तुम्हाला चांगल्या पद्धतीनं हेल्पफुल ठरेल। तर या जे काही ॲनालिसिसचा जो लेक्चर होता त्या लेक्चरमध्ये आपल्याला या ठिकाणी थांबायचे। आता मी असाच एक छोटासा नंतर एक व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटेल। तोपर्यंत सगळ्यांना टाटा, गुड बाय। आणि सर्व विद्यार्थ्यांना राज्यसेवा मुख्य परीक्षा, त्याच्यानंतर गट ब मुख्य परीक्षा, या मुख्य परीक्षांसाठी सगळ्यांना मी मुसळे सर माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।